मी तुम्हाला नरहरी जन्मकथा सांगणार आहे। ती कथा अशी आहे। कारज गावी वाजसनीच्या शाखेच्या ब्राह्मणाची कन्या, तिचे नाव अंबाभवानी। तिचा त्याच गावातील माधव नावाच्या एका ब्राह्मणाशी विवाह झाला। ते दाम्पत्य नित्य प्रदोषसमयी शिवपूजन करीत असे। शनिवारी आणि त्रयोदशीला विशेष शिवपूजा असे। अंबा 16व्या वर्षी गरोदर राहिली। तिला एक तेजस्वी पुत्र झाला। तो जन्मापासूनच ओंकार जप करीत होता। ब्राह्मणाने त्याचे जातक वर्तविले। हा अवतारी पुण्यपुरुष आहे। हा गुरुरूपाने लोकांना उपदेश करील। हा अष्टसिद्धी व नवनीतीचा स्वामी होईल। त्याच्या दर्शनाने लोक पावन होतील। हा संन्यासी होईल। ज्योतिषाने त्या मुलाला आदराने वंदन केले। पुत्राचे भविष्य ऐकून माधवराव आणि अंबेला आनंद झाला। त्यांनी नरहरी असे त्याचे नाव ठेवले। नरहरी स्तनपान करीत असे, पण अंबेला पुरेसे दूध येत नसल्याने त्याची भूक भागत नसे। आपल्या पतीला तिने दाई ठेवण्याचा विचार बोलवून दाखविला। तेव्हा बाळ नरहरीने उजव्या हाताने तिच्या स्तनाला स्पर्श केला। तिच्या दोन्ही स्तनातून दुधाच्या धारा वाहू लागल्या। माता पित्यांनी त्याला वंदन केले आणि ही गोष्ट गुप्तच ठेवली। हरी कधीही पाळण्यात झोपत नसे। त्याला जमिनीवर खेळायला आवडायचे। तो 7 वर्षाचा होईपर्यंत ओंकाराशिवाय इतर काहीही बोलत नसे। माता पित्यांनी त्याला बोलते करण्याचा खूप प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही। त्यामुळे तो मुका आहे की काय अशी त्यांना चिंता वाटू लागली। 8व्या वर्षी मुंज झाल्यावर त्याला गायत्री मंत्राचा उपदेश द्यायचा तरी कसा? मुख्य प्रश्न हाच होता। त्याचे मुकेपणात तिला सहन होईना। तिला रडताना पाहून नरहरी घरातून लोखंडी वस्तू घेऊन आला। ती तत्काळ सोन्याची झाली। ते पाहून माता पित्यांना मोठे आश्चर्य वाटले। त्यांनी आणखीन काही लोखंडी वस्तू त्याच्या हातात दिल्या, त्याही सोन्याच्या झाल्या। माता पित्यांनी त्याला दृढ आलिंगन दिले व म्हणाले, तुझे बोल ऐकण्यासाठी आम्ही आतुरलो आहोत। नरहरी हसला। त्याने शेंडी कट्टीमेकाच्या त्याच्या खुणा करून मी मुंज झाल्यावर बोलेन असे सुचवले। आणि अंबा यांनी सुयोग्य मुहूर्त काढून नरहरीचे थाटामाटात मुंज केली। हा मुका मुलगा गायत्री मंत्र कसा म्हणणार, वेदाभ्यास कसा करणार अशी मंडपात जमलेल्या मंडळींमध्ये कुजबूज चालली होती। मौजीबंदाचे सर्व विधी यथासांग पार पडले। नरहरीला माधवाने गायत्रीचा उपदेश दिला। त्याने त्याचे मनोमन उच्चारले। मंत्रदीक्षा झाल्यावर माता भिक्षा घेऊन आली। पहिली भिक्षे घालताच नरहरी ऋग्वेद म्हणू लागला। दुसरी भिक्षा घालतात यजुर्वेद, तर तिसरी भिक्षा घालतात तो सामवेद म्हणू लागला। हा अवतारी महात्मा आहे याची खूण पटून लोक त्याला वंदन करू लागले। आपल्या पुत्राचे कौतुक पाहून अंबा माधव आनंदाने डोलू लागले। आईला नरहरीने नमस्कार केला व म्हणाला, तू मला भिक्षा मागण्याची आज्ञा दिली आहेस। आता मी घरोघरी भिक्षा मागेल, तीर्थयात्रा करीन। अंबेला ते ऐकून रडू आले। तू आमचा एकुलता एक पुत्र, तूच निघून गेलास तर आम्ही कुणाच्या तोंडाकडे पाहायचे असे म्हणून ती बेशुद्ध पडली। तिला नरहरीने सावध केले व म्हणाला, आई मला नियोजित कार्यासाठी गृहत्याग करणे भाग आहे। मला तू अडवू नकोस। तुला आणखीन 4 विद्वान पुत्र होतील, तुझे ते उत्तम सेवा करतील। त्याने आपला वरदहस्त तिच्या मस्तकी ठेवला। त्यामुळे तिला पूर्वजन्मीचे स्मरण झाले। आपला नरहरी हा श्रीपाद वल्लभ आहे। आपण त्याचे नित्य प्रदोषसमयी पूजन करायचो, म्हणून या जन्मात ते आपल्या पुत्राच्या रूपाने प्रकट झाले आहेत। तिने हे ओळखले। नरहरी तिला म्हणाला, माते मी तुला जाणीवपूर्वक हे ज्ञान दिले आहे। कुठेही याची वाच्यता करू नकोस। संन्यासी आहे, तीर्थयात्रा करण्यासाठी निघणार आहे। मला निरोप दे। परंतु अंबा संमती देईना। ती म्हणाली, नरहरी तू गेलास की पुन्हा दिसणार नाहीस। अल्पवयात संन्यास घेणे योग्य नाही। धर्मशास्त्राला अनुसरून वागावे। ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ या क्रमाने नंतर संन्यास घेणे योग्य आहे। आधी इंद्रिय तृप्त करावी, जीवन समृद्धपणे जगावे आणि मगच तपश्चर्येची वाट धरावी। हरीने आईला आपला उद्देश समजावून सांगितला। अंबा काकुळतेने म्हणाली, नरहरी तू माझे कुलदैवत आहेस।
मला 4 पुत्र होतील असे तू मला वचन दिले आहेस. मला 1 पुत्र होऊ दे, मग तू जा. आता शब्द मोडून गेलास तर मी प्राणत्याग करीन. नरहरी म्हणाला, एवढेच ना, मी वर्षभर येथे राहतो. 2 पुत्र तुला होतील, मग मला आज्ञा दे. 7 वर्षाच्या नरहरीचे चतुर्वेदाचे अगाध ज्ञान पाहून विद्वान पंडितही आश्चर्यबद्ध झाले. त्याची कीर्ती व कर्तृत्व पाहून मातापित्यांना खूप समाधान वाटत असे. अंबा यथावकाश गर्भवती राहिली. तिला जुळे पुत्र झाले. नरहरी वर्ष पूर्ण होताच तिला म्हणाला, आई, तुझ्या इच्छेनुसार वर्षभर मी इथे राहिलो. तुला आणखीन 2 पुत्र आणि 1 कन्या होईल. ती सर्व अपत्य, ज्ञानी, सदाचारी, दीर्घायुष्य होतील. मला आता निरोप दे. माधव आणि अंबेला वाईट वाटले. ते म्हणाले, नरहरी, पुत्र म्हणून आम्ही तुझ्यावर रागवलं असू, त्याबद्दल आम्हाला क्षमा कर. तू अवतारी पुरुष असलास तरी आम्हाला तुझी चिंता वाटणारच. आम्हाला तू दर्शन देत राहा. नरहरी म्हणाला, तुमची भावना मी जाणतो. ज्या ज्या वेळी तुम्ही माझे स्मरण कराल त्या त्यावेळी तुम्हाला भेटण्यासाठी येईल. तुम्ही आनंदात सुखात जगाल. मी तुम्हाला 30 वर्षांनी पुन्हा येऊन भेटेन. आता मला निरोप द्या. मी बद्रिकवसला जाणार आहे. नरहरी गाव सोडून निघाला तेव्हा अनेक लोक त्याच्या दर्शनासाठी आले. माधव आणि अंबा त्याला निरोप देण्यासाठी नगरवेशीपर्यंत गेले. नरहरीने त्यांना दत्तात्रेय रूपात दर्शन दिले. दोघांनाही तेव्हा धन्य धन्य वाटले.